छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला, तिकीट न दिल्यानं नाराज कार्यकर्ते आक्रमक। तर उमेदवारी नाकारल्यानं एमआयएमचे कार्यकर्ते नाराज, इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न। हल्ला करणाऱ्यांच्या हातामध्ये हिरवे झेंडे सोडून काळे झेंडे आले असतील। 16 तारखेला निकालानंतर हिरव्या आणि काळ्या झेंड्यांचा अर्थ कळेल। गाडीवरील हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। अकोल्यामध्ये काँग्रेसच्या हिदायत पटेल यांची धारदार शस्त्रानं मशिदीबाहेर हत्या। मोहाळा गावातली धक्कादायक घटना। हिदायत पटेल यांचा मृतदेह मोहाळा गावात दाखल। अकोट शहरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी। हिदायत पटेल हल्ला प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे मोहम्मद बुद्रुज अम्मा, संजीव बोडखे, राजू बोचे यांच्या नावाचा समावेश। तर अकोट ग्रामीण पोलिसांमध्ये 5 आरोपींवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे दाखल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची अमानुषपणे नुरघळून हत्या। भाजपच्या नेत्या नवनीत राणांकडून रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार। अमरावतीच्या मोरबाग प्रभागामध्ये त्यांनी प्रचार केला। याआधी साईनगर प्रभागामध्ये केला होता प्रचार। राजू शेट्टींचा मुंबईमध्ये मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून ठाकरे बंधूंना पाठिंबा। तर राज्यातील इतर महापालिकांमध्ये काँग्रेसला दिला पाठिंबा। पाठिंबा देताना राजू शेट्टींची मुख्यमंत्री या ठिकाणी फडणवीसांवर टीका। नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीचं गीत लॉन्च। तर मराठी सोडून दादांच्या पक्षानं हिंदीमध्ये निवडणूक गीत लॉन्च केलंय। लातूरमध्ये पाळण्यात येणारा बंद पाळू नये, अमित देशमुखांचं आवाहन। तर रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी बंद पाळण्यात येणार होता। लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात देशमुख समर्थक आक्रमक। देशमुख समर्थकांकडून चव्हाणांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त। बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता। ओबीसी आरक्षण 27% गेल्यानं निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती। सोलापूरमधील मोहोळच्या नव्या नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजप नेत्याचा आक्षेप। चुकीचं कागदपत्र जोडून वस्त्रे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवल्याची भाजप नेते सोमेश क्षीरसागर यांची तक्रार। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता। आरक्षण 50% आत असलेल्या 12 जिल्हा परिषदांची निवडणूक घोषित होण्याची पुढील आठवड्यात शक्यता। आंदेकर कुटुंब कोठडीतूनच आता निवडणूक लढवण्याची शक्यता। लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी होणार। तर सोनाली आंदेकर, बंडू आंदेकरचा अद्याप जामिनासाठी अर्ज नाही। पुणे शहरातील गुन्हेगार उमेदवारांवर पोलिसांचा वॉच। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क। 20 गुन्हेगार उमेदवारांची सविस्तर यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर। पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेवर शिवसेनेच्या प्रचाराची भिस्त। तर 15 प्रभागांमध्ये 8 महिला संघटक कार्यरत। शिवसेना उमेदवारांकडून 15 प्रभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याची माहिती। नागपुरात राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी मजुरांची मागणी वाढली। प्रचार रिक्षा चालवणं, प्रचार रथ आणि पक्षांचे झेंडे पकडण्यासाठी लेबर ठिय्यांवरील मजुरांची मागणी। 700 रुपये रोजीनं लेबर ठिय्यांवरील मजूर प्रचारात। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 6 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले। दरम्यान ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी यासह भाजप आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात। बुलढाण्यामध्ये निकृष्ट धान्य पुरवठ्याविरोधात शिवसेनेचं अनोखं आंदोलन। शिजवलेला तांदूळ आणि भाकरी घेऊन पुरवठा विभागात ठिय्या। निकृष्ट धान्य वाटप थांबवण्याची ही मागणी। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये या ठिकाणी जमीन विक्री प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या खारगे समितीची मुदत संपली। मात्र समितीकडून अद्याप अहवाल सादर न झाल्यानं समितीला अंतिम मुदतवाढ मिळण्याची आता शक्यता। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा ट्विटच्या माध्यमातून खरगे समितीवर निशाणा। तर चौकशी समिती सत्य शोधण्यासाठी नाही तर वेळ मारून देण्यासाठी असल्याची टीका विजय कुंभार यांनी केली आहे। पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी खरगे समितीची स्थापना करण्यात आली होती। गडचिरोलीमध्ये हजरत वली हैदर शाह यांच्या उरुसाला उत्साहात सुरुवात। तर 3 राज्यातील भाविक मोठ्या संख्येत या जत्रेमध्ये सहभागी। दर्शनासाठी भाविकांचीही मोठी गर्दी। नाशिकच्या नांदुर्डीमध्ये दारूबंदीसाठी मतदान। 44.37% मतदानाची नोंद दारूबंदीच्या समर्थनार्थ या ठिकाणी झाल्याचं समोर। तर 1790 मतदारांनी मतदान केलं। तर दारूबंदीच्या विरोधात 81 मतदारांचं मतदान। जिल्हाधिकारी काय निर्णय देणार याकडे आता लक्ष।
10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी शासनाकडून प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शाळांना पुरेसं अनुदान न मिळाल्यानं शाळांवर आर्थिक संकट. त्यामुळे शासनानं सीसीटीव्हीसाठी स्वतंत्र निधी देण्याची शाळा प्रशासनाची माहिती. भोर पुणे महामार्गावर रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली. मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे भोरमधील पाणी पुरवठा विस्कळीत. नाशिकच्या येवलेकरांना आता शुद्ध पाण्याची कमतरता. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली आहे. नागरिकांच्या तक्रारींचं निरसन केलं जाईल, नगराध्यक्षांची ग्वाही. धुळ्यामध्ये नरडाणा ते रेल्वे स्थानक परिसराला जोडणारा रस्ता बंद. ग्रामस्थांचा रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी जीवघेणा प्रवास. रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी बोगदा तयार करण्याची ग्रामस्थांची मागणी. भंडाऱ्यामध्ये 300 वाहन चालकांची आरोग्य तपासणी. रस्ता सुरक्षा सप्ताह यासह रेझिंग डेच्या निमित्तानं विशेष शिबिर. जळगावच्या पारोळामध्ये खासगी संस्थेच्या लेखापालाची 25,30,500 रुपयांची फसवणूक. सागर सोनार असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव. जळगाव सायबर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल. परदेशातून येणाऱ्या कापसावर 11% आयात शुल्क लागू. आयात शुल्कामुळे आता कापसाच्या दरात 300 ते 500 रुपयांची वाढ. वर्षाच्या सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा. धाराशिवमध्ये येलो मोझॅकमुळे 23,000 हेक्टरवरील राजमा पिकाला मोठा फटका. जिल्ह्यामध्ये 1,15,000 क्विंटल राजमाचं उत्पादन यामुळे घटण्याची शक्यता. जळगावात ई पीक पाहणीमध्ये तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी हैराण. रब्बी पिकांची नोंद होत नसल्यानं शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यामध्ये अद्यापही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 191 घरांचे पंचनामे होऊन सुद्धा मदतीची रक्कम मिळालेली नाहीये. 892 घरांची पडझड झाली आहे. तरीही नोंद असून सुद्धा यामध्ये 701 घरांना खावटी आणि घर पडझड मदतीचा लाभ. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये भाताच्या बोगस बियाण्यांची विक्री. कृषी विभागानं 2.5 लाखांचं भाताचं बोगस बियाणं केलं जप्त. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात तेजी. तर सोयाबीनला प्रति क्विंटल 5,000 रुपये दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. तर नाफेडनं सुद्धा सोयाबीनची खरेदी सुरू केल्यानं दर वाढल्याची माहिती. नंदुरबारमध्ये सततच्या वातावरणातील बदलांमुळे रब्बी हंगामातील 16,000 हेक्टरवरील पेरण्या रखडल्या. तर 70,871 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 77% क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती. नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये ड्रोननं औषध पुरवठा होणार. धडगाव अक्कलकुवामधील 22 आरोग्य केंद्र आणि 120 उपकेंद्रांना या तंत्रज्ञानाचा मोठा आधार होणार. ड्रोन 15 किलोमीटरपर्यंत वजन वाहून नेण्यास सक्षम असणार. गंभीर अपघात आणि पक्ष्यांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नायलॉन मांजावर बंदी. मात्र पुण्यामध्ये नियम डावलून बाजारात आणि ई कॉमर्स साईट्सवर नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरूच आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजेविरोधात पोलिसांची धडक कारवाई. नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणार. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या लोगोचं अनावरण. तर मुळशीमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून लोगोचं अनावरण. 19 ते 23 जानेवारी दरम्यान या स्पर्धा रंगणार. पुण्याच्या खेडमधील राजगुरुनगर क्रीडा संकुलात प्रथमच पोलीस भरती पूर्व सराव शिबिराचं आयोजन. तर या सराव शिबिरामध्ये राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतलाय. नाशिकच्या येवल्यामध्ये पतंगोत्सवाच्या तयारीला वेग. पतंग व्यावसायिकांमध्ये या ठिकाणी आसारी बनवण्याची लगबग. तर आसारीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यानं पतंग प्रेमींमध्ये काहीशी निराशा. भंडाऱ्यामध्ये गौण खनिजाची अवैध उत्खनन रोखली. तर टिप्पर आणि पोकलँड जप्त. गुडेगाव परिसरामध्ये वन विभागाची ही धडक कारवाई. वर्ध्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. पालोती या शिवारामध्ये ट्रॅक्टरसह वाळू साठा असा 7,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांवर गुन्हा दाखल. सावंगी पोलिसांची कारवाई. बुलढाण्यामध्ये शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ. शेतकऱ्यांचे सोलर पंप चोरांच्या टार्गेटवर. शेतकऱ्यांकडून पोलिसात तक्रारी दाखल. तक्रारींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. भारताची सर्वात मोठी आणि विश्वासार्ह फुटवेअर कंपनी रिलॅक्सो फुटवेअर लिमिटेड करून आता स्प्रिंग समर 2026 कलेक्शनचं अनावरण. तर रिलॅक्सो, बहामास, फ्लाइट आणि स्पार्क्स या ब्रँड्समुळे कंपनीच्या पोर्टफोलिओला नवी ऊर्जा मिळाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये बालविवाह रोखण्यात यश. तर सेलोटपार, केसलवा या ठिकाणी बालविवाहाचा थाट उधळला. दामिनी पथक आणि महिला बाल विकास विभागाची ही संयुक्त कारवाई. वाशिम जिल्ह्यामध्ये हजारो वाहनं अजूनही HSRP विनाच. तर 31 डिसेंबर रोजी डेडलाईन संपल्यानंतर आता आरटीओकडून कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष.
वर्ध्यात हरवलेले 96 मोबाईल मूळ मालकांना परत, तर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहामध्ये मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द. पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मोबाईल नागरिकांना सोपवले. गोंदियामध्ये तलवारीनं केक कापणं तरुणाला चांगलंच भोवलं. तलवारीनं वाढदिवसाचा केक कापून सोशल मीडियावर पोस्ट टाकून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, तरुणावर गुन्हाही दाखल. परभणीच्या दर्गा रोड परिसरातनं एका तरुणाकडून गावठी कट्टा जप्त. विनाशस्त्र परवाना गावठी कट्टा वापरल्यानं तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. पुण्याच्या आंबेगावमध्ये इनामदार क्रेन सर्व्हिसचे मालक बादशाह इनामदारांची कार कॅनॉलमध्ये कोसळली. नागरिकांच्या तत्परतेमुळे बादशाह इनामदार यांचा जीव थोडक्यात वाचला. बुलढाणामध्ये आंतरजिल्हा गाड्यांची चोरी करणाऱ्या गँगचा पर्दाफाश. बुलढाणा पोलिसांची ही मोठी कारवाई. बुलढाणा शहर यासह मोराखेडी आणि मुंबईतील नालासोपारामधून चोरलेल्या गाड्या चोरट्यांकडून हस्तगत. वाशिममध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, तर 14,64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 13 जणांविरोधात गुन्हाही दाखल. वर्ध्यामध्ये अवैध तंबाखू वाहतूक करणारा कंटेनर पकडला. 6,000 किलो तंबाखू कंटेनरसह 1,54,00,000 13,000चा मुद्देमाल जप्त. हिंगणघाट हैदराबाद महामार्गावर वडनेर शिवारात नाकाबंदी करत कारवाई. 2 जणांवर गुन्हे दाखल. बीडच्या परळीमधील गायरान जमिनीवर चंदनाची तस्करी करणाऱ्या 7 जणांवर कारवाई. आरोपींकडून 104 किलो चंदनाचं लाकूड आणि 39 किलो चंदनाची साल जप्त. परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई. पोलिसात गुन्हा दाखल. शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून फसवणूक. 2,39,46,46,098 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी खासगी कंपनीच्या मालकाला पालघर पोलिसांकडून अटक. दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी. गुन्हा दाखल. ट्रक चालकाचा सध्या शोध सुरू. नाशिकच्या येवला नगरपालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न, तर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी सत्कार केला. नंदुरबारच्या सातपुडा पर्वत रांगेतील धुक्यामुळे मोलगी परिसरातील जनजीवन विस्कळीत. वातावरणाचा आनंद घेण्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल, मात्र दृश्यमानता घटल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पनवेल मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणा सतर्क. कामोठे परिसरातनं एका वाहनातनं 17 लाखांची रोकड जप्त. आयकर विभागाकडनं अधिकचा तपास. छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला इलेक्शन ड्युटी. प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं गुन्हा दाखल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं मनपा आयुक्तांना पत्र. मनपा आयुक्तांना पत्र पाठवून गुन्हा दाखल झाल्यानं बदनामी झाल्याचा या पत्रात उल्लेख. लातूरचा महापौर राष्ट्रवादीला विचारल्याशिवाय होणार नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांचा दावा. तर लातूर महानगरपालिकेमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिहेरी लढत होती. साताऱ्याच्या कराडमध्ये उद्यापासून 4 दिवसीय ग्लोबल इमर्जन्सी मेडिसिन समिटचं आयोजन. परिषदेमध्ये 11 आंतरराष्ट्रीय आणि 43 राष्ट्रीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार. सोने चांदीच्या भावात सातत्यानं वाढ सुरू. चांदीच्या दरात 9,250 रुपयांची, तर सोन्याच्या भावात 1,300 रुपयांची वाढ. चांदी 2,49,000 प्रति किलोवर, तर सोनं प्रति ग्रॅम 1,37,500 रुपयांवर. शिर्डीमधील साई संस्थानला 1,02,00,000ची देणगी. साईबाबांवरील श्रद्धेपोटी मुंबईमधील साईभक्त एशियन पेंट्सचे प्रवर्तक रुपेन चौकसी यांनी 1,02,00,000चं दान केलंय.